झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। हरिहरेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी लंपास। धुळ्यातील कृष्णकमल सोसायटीतील घटना। सुमारे 50,000 रुपये लांबवल्याचा अंदाज। धुळे शहरातील कृष्णकमल सोसायटी परिसरात असलेल्या हरिहरेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दानपेटी फोडल्याची घटना आज 18 जुलै रोजी पहाटे उघडकीस आली। यात चोरट्यांनी 50,000 रुपये रोख रक्कम लंपास केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णकमल सोसायटीतील या महादेव मंदिरात दररोज अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात। मंदिरात नियमितपणे दानपेटीत भक्तांकडून देणग्याही जमा होतात। मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीची तोडफोड करून त्यामधील रोकड चोरून नेली। घटनेची माहिती मिळताच अष्टविनायक मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी धुळे शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे। मी विजय वाघ, कृष्णकमल हाऊसिंग सोसायटी, आमच्या येथील परिसरातील श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर येथून रात्री 2 ते 4च्या दरम्यान मंदिरात चोरी झालेली आहे। तेथील रोकड रक्कम 50,000 चोरी गेलेली आहे। त्या संबंधीची तक्रार आम्ही शहर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यासाठी आलेलो आहोत। तरी माझ्यासोबत आनंद मोहने, अनुज साळुंके, प्रवीण अमृतकर, विराज पाटील, घोंगडे आणि दीपक वाडे आणि बहुसंख्य असे नागरिक आणि स्त्रिया उपस्थित आहे। तरी आपल्या शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे आम्ही 8 दिवसात त्या चोरांचा तपास लावून त्यांना शासन करू। या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।